आई ग अंबाबाई तुझ्या पाजळल्या ज्योती, तुझ्या पाजळल्या ज्योती, आरती ओवाळू आंबे करू आरती, आरती ओवाळू आंबे करू आरती. आल्या गेल्या देवी हाती धाडी निरोप, देवी धाडी निरोप, तुळजापूर दावत माझे पुन दैवत. आई ग अंबाबाई तुझ्या पाजळल्या ज्योती, तुझ्या पाजळल्या ज्योती, आरती ओवाळू आंबे करू आरती. पिवळा पितांबर त्याला मोत्याचे गोज, त्याला मोत्याचे गोज, आरतीच्या वेळी आंबा पातळ नेस. आई ग अंबाबाई तुझ्या पाजळल्या ज्योती, तुझ्या पाजळल्या ज्योती, आरती ओवाळू आंबे करू आरती, आरती ओवाळू आंबे करू आरती. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, तुमचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे पौर्णिमा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पौर्णिमा आहे तर म्हटलं देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे, आवरून सगळं काम झालेलं आहे. आता हळदीचं लेपन करायचं राहिले. आज हळदीचं लेपन बाकीच्या सगळ्या कामांपेक्षा थोडंसं मागं ठेवलं. म्हटलं चला आज हळदीचं लेपन करायचं तर जरा निवांत करूया आणि छान सुंदर अशी आज पौर्णिमा आहे तर छान मस्त अशी रांगोळीसुद्धा घालूया. म्हणून हळदीचं लेपन थोडंसं बाजूला ठेवलं आहे आज. तर आता केलेली आहे, ताट वगैरे तयार केलेलं आहे, पूजेची तयारी सगळी. तर चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि नवीन जर कोणी चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. तर म्हटलं पौर्णिमा आहे आणि पौर्णिमे दिवशी आवर्जून आपल्या गॅसची सुद्धा छान अशी पूजा करावी. तर पौर्णिमा असेल किंवा मंगळवारी शुक्रवारी आपल्या गॅसची सुद्धा पूजा केली पाहिजे. तर इकडे सगळं ताट वगैरे तयार करून घेतलं आहे आणि उंबऱ्याला लेपन करण्या अगोदर गॅसची सुद्धा पूजा करून घेते. तर ताईंनो, कालचा व्हिडिओ जो मी टाकला होता की आपलीच माणसे आपले पाय ओढतात, आपली प्रगती त्यांना बघवत नाही, हे खरं आहे. तर त्याच्यावरनं काल मला बऱ्याच छान छान कमेंट आल्या आणि खूप चांगलंही वाटलं. कसं आहे, आपल्या यूट्यूब फॅमिलीचा आपल्याला सपोर्ट असला की आपल्याला अजिबात काही ह्याच्यावरती हे करायची काही गरज नाही. खरंच माझी यूट्यूब फॅमिली म्हणजेच माझे तुम्ही सगळे म्हणजे सबस्क्रायबर जे आहात ते सगळे जेवढे आहात तेवढे सगळे खरंच चांगले आहात. मला खूप चांगल्याच कमेंट करतात, केली तर चांगलेच करतात, नाहीतर करतच नाहीत, असं आहे. तर खूप चांगल्या कमेंट आल्यानंतर भारी वाटलं आणि आणि अशाच माझ्या कमेंट बॉक्सची मी वाट पाहत असते की मला अशा छान कमेंट याव्या. आणि खरंच कालची कमेंट खूप वाचून इतकं भारी वाटलं की ताई तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका, लोकही बोलतच राहणार, आपली प्रगती त्यांना बघवत नसते. तर इतके छान वाटलं. आणि धनश्रीताईने सुद्धा मला नेहमीप्रमाणे छान कमेंट केलेली आहे, आपली जर प्रगती होत असेल तर आजूबाजूला आपली चर्चा तर होणारच, अशी त्यांनी कमेंट टाकली होती. तर थँक्यू सो मच धनश्रीताई. आणि दुसरे कोणतरी आहेत, मला त्यांचं एक आता नाव आठवत नाही, पण त्यांनी पण खूप छान इतकी सपोर्टिव्ह कमेंट केली की इतकं छान वाटलं की बस. तर आणि कोजागिरी पौर्णिमा आम्हाला साजरीच करता आली नाही, त्याचं कारणसुद्धा सांगते. कोजागिरी पौर्णिमे दिवशी पूजा वगैरे सगळं केलं, छान सगळं केलं, पण एवढा धो 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 पाऊस पडला की अजिबात चंद्र वगैरे अजिबात दिसला नाही. त्याच्यामुळे मी कोजागिरी पौर्णिमेचा व्हिडिओ शूट केला नाही, म्हणजे काहीच केलंच नाही. कारण कसं झालं, इतका पाऊस पडला ना आमच्याकडं, खूप म्हणजे विजांचा कडकडाट आणि असं खूप पाऊस पडला, लाईटही गेली होती. त्याच्यामुळे मी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली नाही. दुसऱ्या दिवशीची जी पौर्णिमा आहे तीच मी तुमच्याशी शेअर केलेली आहे ताईंनो. तर मस्त असं पूजा वगैरे सगळी देवपूजा वगैरे झालेली आहे. आता गॅसची पूजा आणि हळदीचं लेपन, पौर्णिमा म्हटल्यानंतर हळदीचं लेपन हे करायलाच पाहिजे. तर आता झालेली आहे. देवपूजा वगैरे झाली होती माझी. आता गॅसची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मस्त असं बघू शकता, गॅसची पूजा केल्यानंतर इतकं किचनमध्ये प्रसन्न असं वाटतं ना. तर बघा, मला अजिबात माझ्या पाठीमागे एवढे माझे सबस्क्रायबर म्हणजे माझे जे यूट्यूब फॅमिलीचे भाऊ आहेत ते आहेत, एवढ्या सगळ्या ताई आहेत, मैत्रिणी आहेत, एवढी सगळी पाठीमागं असल्यानंतर आपल्याला कधीच असं हे वाटायची गरज नाही. इतकं छान वाटलं मला खरंच कालच्या कमेंट वाचून.
आणि खरंच तुम्ही दादांनी सगळ्यांनी खरंच मला असाच सपोर्ट करा आणि छान छान कमेंट, रोज मी तुमच्या कमेंटची वाट पाहत जाईल. मला कमेंट केलेली खूप आवडते, ती वाचायला आवडते. आणि कमेंट का करा म्हणते माहिती आहे का, जे आपल्या पाठीमागे जे आपल्याला ही करणारे आहेत त्यांनासुद्धा एक वाटू द्या. म्हणून मी सगळ्यांना सांगते की जे जे माझे व्हिडिओ पाहतात त्यांनी कमेंट नक्की करत जा, कारण तुम्ही कमेंट केली, आवडीनं व्हिडिओ पाहता. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. पण तशीच एक छोटीशी कमेंटसुद्धा करत जावं व्हिडिओला. तर असं इकडे छान तुळशीची पूजा सगळी करून घेतली. सकाळचं वातावरण आहे फ्रेश असं मस्त, पाऊस पडून गेल्यानंतर चांगलंच वाटतं. आणि रात्री इतका पाऊस, म्हणजे 2 दिवस झालं बघा, दोन्ही पौर्णिमे दिवशी इतका पाऊस पडला ना की बास. तर बघा मी आता हळदीचं लेपन करून घेते. हळदीचं लेपन सकाळी लवकर केलं ना की खूप छान आणि फ्रेश वाटतं. आणि खरंच संध्याकाळीसुद्धा बघा तिन्ही सांजेला कधी कधी मी करत असते, दाखवत नाही व्हिडिओमध्ये कधी, पण कधी कधी मी संध्याकाळीसुद्धा तिन्ही सांजेला हळदीचं लेपन करते. एवढं पॉझिटिव्ह घरामध्ये वाटतं. आणि उंबरा छान अगोदर पुसून घेतला ओल्या कपड्याने, सकाळी धुतलेला असतो, म्हणजे ज्यावेळेस मी पोर्च धुते त्यावेळेससुद्धा पुसून वगैरे घेत असते. कारण सकाळी पहिलं आपल्या उंबऱ्यावरती थोडंसं पाणी टाकून उंबरा सकाळी स्वच्छ असं पुसला पाहिजे. तर सकाळी पुसला होता, पण परत एकदा मी हळदीचं लेपन करायचं असतं त्याच्यामुळे परत एकदा मी कापड मारलं आणि त्यानंतर असं मस्त सगळीकडे हळदीचं लेपन करून घेतलं. आणि बघा हळदीचं लेपन मी अशाच पद्धतीने नेहमी करत असते, हातानंच छान असं मस्त. मला ते चमच्यानं वगैरे जमतच नाही आणि मी कधी करत पण नाही. इतकं छान वाटतं असं मस्त असं हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरा छान पिवळा मस्त छान दिसतो. आणि त्यानंतर बघा आता मस्त असे चौकटीलासुद्धा आपल्या हळदी कुंकूचे 5 पट्टे ओढायचे, त्याच्यामुळे आणखी सुशोभित दिसतं. आणि येणाऱ्या जाणाऱ्यांनासुद्धा बघा घरामध्ये आपल्या पॉझिटिव्ह वाटतं, म्हणजे पॉझिटिव्ह हे करूनच ते घरात येतात. त्याच्यामुळे आपला उंबरा हा नेहमी छान आणि मस्त सुशोभित असला पाहिजे. त्याच्यावरती रांगोळीसुद्धा खूप सुंदर आणि छान असली पाहिजे. तर असं माझं नेहमी रोजचीच रांगोळी उंबऱ्यावरती छान असते. दारामध्ये सुद्धा अगदी छोटीशीच रांगोळी असते, पण छान सुंदर रांगोळी काढण्याचा प्रयत्न करत असते. आता नवरात्रामध्ये तर रोज मी देवीच्या वेगळ्या वेगळ्या रांगोळी काढलेल्या आहेत. तिच्यासुद्धा बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले नसेल तर पहा. आपले नवरात्रामधले जे माळांचे व्हिडिओ आहेत प्रत्येक माळेचे, तर त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या रांगोळी म्हणजे काढलेल्या आहेत. तर बघा आजसुद्धा मला अशी देवीची मस्त अशी मोठी रांगोळी दारामध्ये काढायची होती, पण दारामध्ये रांगोळी न काढायचं कारण पाऊस आला की सगळी रांगोळी धुवून गेली असते आणि पावसाचं वातावरण होतं सकाळपासूनच. आणि तसंच झालं. इतका काल दुपारीसुद्धा खूप मोठा पाऊस झाला. रांगोळी तर राहिलीच नसती, पण सगळ्या ओट्यावरती रांगोळी आणि कलर झाला असता. त्याच्यामुळे मी अगदी छोटीशीच रांगोळी काढली. नाहीतर माझा विचार चालू होता की मोठी देवीची रांगोळी अशी मस्त काढावी, पण नाही काढली मग त्याच्यामुळे. आणि कोजागिरीचा तर प्लॅन आमचा फ्लॉपच झाला, कारण की कोजागिरी दिवशी इतका पाऊस पडला ना आणि लाईटही नव्हती. त्याच्यामुळे 12 वाजेपर्यंत जागून पण काय उपयोग होणार नव्हता, कारण चंद्रच दिसला नाही. कारण त्या दिवशी इतकं काळोख आणि इतका आभाळ होतं की अक्षरशः आमच्याकडे चंद्र त्या दिवशी दिसलाच नाही. आणि रात्रीसुद्धा तसंच झालं. देवाची पूजा अगोदरच करून घेतली होती आणि त्यानंतर मग आरती करून घेतली. रोजची माझी ठरलेली आरती असते, रोज नित्यनेमाने आरती ही करून घेत असते. पण ज्या दिवशी पौर्णिमा असेल, मंगळवार असेल किंवा शुक्रवार असेल, तर मी असा पोत प्रज्वलित करून त्यांनीच म्हणजे अशी आरती करत असते देवीची. तर इकडे आपली दुर्गटभारी ही आरती म्हणली. त्यानंतर देवीची आई तुळजाभवानीची एक सुंदर आरती आहे बघा. आई ग अंबाबाई तुझ्या पाजळ ज्योती, तुझ्या पाजळ ज्योती, आरती ओवाळू आंबे करू आरती, पिवळा पितांबर त्याला मोत्याचे गोज, आरे मोत्याचे गोज, आरतीच्या वेळी आंबा पातळ नेस. इतकी सुंदर आरती आहे, अक्षरशः खूप छान सुंदर आरती आहे. मला खूप म्हणायला आवडते. मला इतकी आवडते ती आरती, इतकी सुंदर आरती आहे. आता मी ती पाठ करण्याचा प्रयत्न चालू आहे माझा.
तर मला ती खूप सुंदर आणि छान मस्त आरती आहे आणि ती मनाला इतकी छान वाटते, तर ती म्हणून घेतली अगोदर आणि त्यानंतर दुर्गे दुर्गट भारी अशा 2 आरत्या म्हटले. आणि खूप बघा आरती केल्यानंतर इतकं छान वाटतं, मस्त वाटतं आणि प्रसन्नसुद्धा वाटतं. आणि कसं असतं, आता बघा मला ह्याच्यावरनं कमेंटसुद्धा येतील दादांच्या, की ताई वाऱ्याचा व्हिडिओ टाका. तर हो दादा, वाऱ्याचा व्हिडिओ मी पुढे नक्कीच तुमच्याशी शेअर करेन. पण काय होतं, जर मी एकटी घरामध्ये असेल तर मी पटकन आरती करून घेते आणि वारं म्हणजे यायची अशी वाटच पाहत नाही. आरती करून पटकन मी दर्शन घेऊन बाजूला होते. कारण घरामध्ये कोणी नसल्यानंतर वारं आल्यानंतर शांत होण्यासाठी जी प्रक्रिया असते, जे काही असतं ते थोडासा मग एकटे असल्यानंतर त्रास होतो आपल्यालाच. त्याच्यामुळे एकटे असल्यानंतर कधीही मी तसं नसते आणि शक्यतो आमच्या घरामध्ये कोणीही नसतं. हे सकाळी लवकर जातात कामावरती, त्याच्यामुळे मग वारा आल्यानंतर मग आपल्याला कोण हे करणार. त्याच्यामुळे मी जास्त वेळ हे होत नाही. मला थोडंसं हे होतं आरती करत असताना, पण मी पटकन आरती करून उठण्याचा प्रयत्न करत असते. आणि संध्याकाळी मात्र ते असल्यानंतर मग माझं ज्यावेळेस मी शुक्रवारची आरती घेते ना, तर त्यावेळेस मात्र वारा येत असतं आणि मी शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी हे माझं पोत प्रज्वलित करून आरती ही असतेच. आणि वारंसुद्धा येतं, पण संध्याकाळी जास्त करून संध्याकाळी हे घरी असल्यानंतरच मी बसत असते देवापुढे आणि आरती वगैरे करत असते पोत प्रज्वलित करून. तर इथून पुढे ज्यावेळेस मी बसेल इथं आणि ज्यावेळेस वारं येईल, तर आमच्या ह्यांना सांगेल सुद्धा थोडंसं शूट करा म्हणून. पण काय होतं, ज्यावेळेस वारं आलेलं असतं ना मला, तर ते सुद्धा हे होऊन जातात, घाबरे होऊन जातात, की नेमकं त्यांना पण सुचत नाही काय करावं. आता त्यांना थोडी हळूहळू सवय लागलेली आहे, की काय करायचं असतं काय नाही. आता हे रोज नेहमी करून करून त्यांना सवय झालेली आहे. बाकी घरामध्ये कोणी नसल्यामुळे बाकीचं हे होतं, त्याच्यामुळे आरती करून आपलं पटकन बाजूला होत असते. आणि घरामध्ये कोणी कसं असतं, पुरुषांपेक्षा कोण स्त्री आणखीन असेल तर त्यांना सगळी माहिती असते. त्याच्यामुळे वारे आल्यानंतर काय करावं लागतं, काय बोलावं लागतं, देवांना शांत कसं करायचं, हे सगळं माहिती असतं. पुरुषांना जास्त माहिती नसतं. त्याच्यामुळे त्यांनाच काही सुचत नाही. त्याच्यामुळे ते व्हिडिओ वगैरे काढायचं तर लांबच सोडा, मग माझ्यापाशी येऊन बसतात ते. असं असं होतं त्यांचं. तर असं मैत्रिणींनो, ताईंनो, दादांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर श्री स्वामी समर्थ.